नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय सहकार. आपण पाठीमागील तासाला DCC बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेविषयी सर्व माहिती बघितलेली आहे. आजच्या तासाला आपण पुढील प्रकरण सुरू करणार आहोत. प्रकरण क्रमांक 9, राष्ट्रीयकृत बँक व कृषी पतपुरवठा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहिती आहे इंदिरा गांधीजींच्या काळात त्यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले गेले. जे या ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांचा कृषी क्षेत्रामध्ये, कृषी विकासामध्ये किंवा कृषी क्षेत्राशी पतपुरवठा करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तर आपल्याला माहिती आहे भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. जे शेतीला पतपुरवठा करणं हे क्रमप्राप्त आहे किंवा प्राधान्यक्रम त्याला आपण देण्याची आवश्यकता आहे. जेच महात्मा गांधीजींचं जसं स्वप्न होतं की खेडी स्वयंभू झाली पाहिजे, खेड्यांचा विकास झाला पाहिजे, तर तो विकास साध्य करण्यासाठी निश्चितच ग्रामीण भागातील या शेती व्यवसायाला पतपुरवठा करण्याची आवश्यकता असते. हा पतपुरवठा या राष्ट्रीयकृत बँकामार्फत होत असतो. म्हणजे निश्चितच ग्रामीण भाग असू दे किंवा देशाच्या विकासासाठी या राष्ट्रीयकृत बँका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात असं आपल्याला सांगता येईल. हेच काळ बदलतो, या बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामुग्री वापरावी लागते. म्हणजे याच्या सर्व खरेदीसाठी किंवा याचा उपयोग करण्यासाठी या शेतकऱ्याला या राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज पुरवठा किंवा भागभांडवल उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजेच या शेती क्षेत्राला वेळेमध्ये कर्ज पुरवठा करण्याचं काम या राष्ट्रीयकृत बँकामार्फत केलं जातं. जे काय अल्पमुदतीचं कर्ज असेल, मध्यमुदतीचं कर्ज असेल किंवा दीर्घमुदतीचं कर्ज असेल, जे या स्वरूपात किंवा निविष्ठांच्या स्वरूपात हा पतपुरवठा निश्चितपणे केला जातो. जे कुठलाही देश असो, या देशाच्या आर्थिक विकासामध्ये येथील ज्या काही बँका आहेत, सहकारी असतील किंवा शासकीय किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील, तर त्या महत्त्वाची भूमिका बजावतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जेच आपले जे काही जीवन आहे किंवा भारतीय लोकांचं जीवन सुधारण्यामध्ये, आर्थिक विकास, सामाजिक विकास घडविण्यामध्ये निश्चितच शेती क्षेत्र हे महत्त्वाचं आहे. म्हणून अशा शेती क्षेत्राला वित्तपुरवठा करण्याची नितांत गरज असते आणि तो पतपुरवठा या राष्ट्रीयकृत बँकामार्फत केला जातो. म्हणजेच त्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या निश्चितच बचतीला प्रोत्साहन तर देतातच, त्या जोडीला कृषी उत्पादन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा, सल्ला किंवा प्रोत्साहन, आर्थिक मदत करण्याचं कार्य करीत असतात. तसंच भांडवलाला गतिक्षमता आणून, भांडवलाची उत्पादन क्षमता वाढवून विदेशातील व्यापाराला उत्तेजन देण्याचं कार्यसुद्धा या राष्ट्रीयकृत बँकामार्फत केलं जातं. म्हणजेच ज्या काही ठेवी आहेत त्या ठेवीचा चांगल्या पद्धतीने विनियोग करण्याचं कार्य या बँकेमार्फत केलं जातं. म्हणजे लोकांमध्ये बचतीची सवय लावणं आणि ही बचत निश्चितच या कृषी विभागाच्या विकासासाठी, उत्पादन वाढीसाठी अवलंबली जाते. म्हणजेच व्यापारी बँका या पतनिर्मिती करून लाभदायी क्षेत्राला पतपुरवठा करण्याचंही महत्त्वाचं कार्य करत असतात. म्हणजेच लाभदायी क्षेत्रांना आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे निश्चितच ते लाभदायी क्षेत्र उंच शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच विकासाबरोबर समाजाचा किंवा राष्ट्राचा विकास असू द्या किंवा देशाचा आर्थिक विकास असू द्या, याच्यामध्ये या राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचं कार्य हे अनन्यसाधारण आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. निश्चितच या ज्या व्यापारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्या लोकांमध्ये बचतीची सवय तर लावतातच, त्याच पद्धतीनं त्यांना महत्त्वाचं म्हणजे वित्तपुरवठा करण्याचं कार्य किंवा आर्थिक तरतूद किंवा पैसा त्यांना उपलब्ध करून देण्याचं कार्य त्या करत असतात. निश्चितच या बँका महत्त्वाची भूमिका कृषी विभागामध्ये व कृषी क्षेत्रामध्ये बजावतात असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या व्यापारी बँकाची किंवा राष्ट्रीयकृत बँकाची जी कार्य आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे दिसून येतात. पहिलं कार्य आहे जनतेकडून ठेवी स्वीकारणं, त्यामध्ये चालू, बचत व मुदतीच्या ठेवीचा समावेश होतो. जे लोकांना बचतीची सवय लावण्याचं कार्य हे या राष्ट्रीयकृत बँकाचं, व्यापारी बँकाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे लोकांकडून बचतीच्या रक्कम या ठिकाणी स्वीकारल्या जातात किंवा ठेवी स्वरूपात त्या
स्वीकारल्या जातात, जसं चालू बचत किंवा मुदतीच्या ज्या ठेवी आहेत, ज्यालाच आपण RD आणि FD असंही म्हणतो. तर अशा स्वरूपात बचतीची सवय लोकांमध्ये निर्माण करण्याचं कार्य या राष्ट्रीयकृत व्यापारी बँका करत असतात. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे खातेदारांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणं. म्हणजे जे काही भागधारक आहेत, खातेधारक आहेत किंवा सभासद आहेत, त्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा शेती क्षेत्रासाठी करण्यासाठी या ठिकाणी करण्यात येतो. तसंच तिसरं कार्य आहे पतनिर्मिती करणे. पतनिर्मिती करणे म्हणजे पैसा उपलब्ध करणं किंवा पैशाची निर्मिती करणं. म्हणजेच काय तर सभासदाकडून ठेवी स्वीकारणं किंवा व्यापारी राष्ट्रीयकृत बँकेच्या वर ज्या काही सेंट्रल बँका असतात त्यांच्याकडूनही पतनिर्मिती केली जाते किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्याद्वारे या बँका पतनिर्मितीचं कार्य करत असतात, जेणेकरून ते पत किंवा तो पैसा शेतकऱ्याला, सभासदांना योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात पुरवठा करता यावा. त्यानंतर चौथं कार्य आहे खातेदाराचे हस्तक म्हणून कार्य करणं. जे काही खातेदार आहेत तर त्यांच्यामध्ये एक मध्यस्थाची भूमिका बजावण्याचं कार्य राष्ट्रीयकृत बँका करत असतात. हस्तक म्हटलेलं, हस्तक म्हणजे काय, त्यांना कृषीविषयक जी काही मदत हवी आहे ती या बँकेच्या हस्ते करण्याचं कार्य किंवा पुरवण्याचं कार्य केलं जातं, म्हणून त्याला हस्तक कार्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पाचवं कार्य आहे ते म्हणजे पैसे पाठवण्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं इत्यादी कार्य व्यापारी बँका करताना दिसून येतात. पैसे पाठवण्याच्या सुविधा म्हटलेलं आहे. समजा पैशाची ट्रान्सफर असेल, जे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सोयी आहेत, समजा हल्ली जर विचार केला आपण तर पैसा ट्रान्सफर करणं किंवा ऑनलाईन बँकिंग सुविधा असेल किंवा ATMद्वारे बँकिंग सुविधा असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य कोणाला तर सभासदांना या व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँका करत असतात. अशी ही आपणाला या व्यापारी राष्ट्रीय बँकाची कार्य सांगता येतात. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका आणि कृषी पतपुरवठा. निश्चितच या राष्ट्रीयकृत बँका शेती क्षेत्राला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कर्ज पुरवठा किंवा वित्त पुरवठा करत असतात. म्हणजे आर्थिक स्वरूपात असेल किंवा निविष्ठा स्वरूपात असे आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच शेतीमालासाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करणं, त्यावर प्रक्रिया करणं, त्याच्यासाठी ज्या काही सहकारी संस्थांना शेतमालाच्या तारणावर कर्ज आवश्यक असतं तर ते कर्ज तारण स्वरूपात पुरवण्याचं कार्यही या राष्ट्रीयकृत किंवा व्यापारी बँका करतात असं आपल्याला म्हणता येईल. तसेच विनातारण कर्ज देखील उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे तारणावर जसं कर्ज दिलं जातं शेतकऱ्यांना, सभासदांना, तसं विनातारण कर्जाची सुविधासुद्धा या राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांना पुरवण्यात येते. तसंच खरेदी विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांना खेळते भांडवल पुरवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका राज्य सहकारी बँकांना कर्ज देतात. जे या राष्ट्रीयकृत बँकेअंतर्गत ज्या काही खरेदी विक्री करणाऱ्या सहकारी संस्था असतात तर त्यांनाही वित्त पुरवठा करण्याचं कार्य या राष्ट्रीयकृत बँका करत असतात, जेणेकरून त्या ज्या काही बँका आहेत खरेदी विक्री करणाऱ्या बँका त्याद्वारे शेतकऱ्याला निश्चितच कर्ज पुरवठा, अर्थपुरवठा व्हावा हा उद्देश त्याच्या पाठीमागं असतो. तर या पद्धतीनं आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेच्या कृषी पतपुरवठा याबाबत निश्चितच त्यांचं कार्य या ठिकाणी पाहता येतं. त्यानंतर आपण शेतमाल खरेदी विक्री व प्रक्रिया संस्थांना मदत कशी केली जाते या व्यापारी राष्ट्रीयकृत बँकाकडून ती या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कृषीमाल उत्पादित केल्यानंतर त्याची खरेदी विक्री व्यवहार केले जातात. तसंच हा कृषी माल नाशवंत असल्यामुळं त्या मालावरती वेगवेगळ्या प्रक्रियासुद्धा केल्या जातात, जसं प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणं, मग त्या मालाची प्रतवारी आहे, पॅकिंग आहे, ज्याला आपण बांधणी म्हणतो, तसंच तो माल वाहतूक करणं, त्याचं स्टोरेज करणं, म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा विपणनाची जी कार्य आहेत तर त्याच्यासाठी वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. तर या सर्व कार्यासाठी वित्तपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य या व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँका करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. बघूया ही जी मदत आहे ती कशा स्वरूपात मिळते. राष्ट्रीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळाकडून सहकारी साखर कारखान्या दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा होतो. तसेच तो बंद झाल्यास राष्ट्रीयकृत बँका कर्ज पुरवठा करत असतात. जे सहकारी साखर कारखान्यासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा होत असतो तो राष्ट्रीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळाकडून होत असतो. तर हा अर्थपुरवठा जर बंद झाला तर त्यावेळेस त्या कारखान्यांना राष्ट्रीयकृत बँकेकडून
अर्थपुरवठा केला जातो. म्हणून हे एक प्रमुख कार्य या राष्ट्रीयकृत बँकेचं आहे. म्हणजे शेतीमाल खरेदी विक्री आणि प्रक्रिया संस्थांना अशा पद्धतीने मदत केली जाते. जे पहिला प्रक्रिया संस्था म्हणूया ती म्हणजे ऊस कारखान्यांना मदत करणं. त्यानंतर दुसरी मदत आहे ती म्हणजे साखरेचा साठा, साठवण वगैरेच्या तारणावरही व्यापारी बँका साखर कारखान्यांना कर्ज देतात. जे साखर कारखाना या प्रक्रिया संस्थेशी निगडीत दुसरं कार्य आहे. ऊस साखर कारखान्यामध्ये तयार झालेली साखर ती तारण म्हणून या राष्ट्रीयकृत बँकेकडे ठेवली जाते आणि त्या तारणावर त्या कारखान्याला कर्ज पुरवठा केला जातो. त्याच पद्धतीनं सहकारी साखर कारखान्याला लागणारे खेळते भांडवल पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या हमीवर व्यापारी बँका साखर कारखान्यांना विनातारण कर्ज देतात. ते सहकारी साखर कारखान्यासाठी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. तर हा भांडवल पुरवठा राज्य सरकारच्या हमीवरती या कारखान्यांना पुरवण्याचं कार्य केलं जातं. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका किंवा व्यापारी बँका या राज्य सहकारी बँकेच्या हमीवरती किंवा मध्यस्थीवरती शेतकऱ्याला त्या कारखान्याला कर्ज पुरवठा करत असतात. त्याच पद्धतीनं परदेशातून यंत्रसामुग्री विकत घेण्यासाठी साखर कारखान्यांना लेटर ऑफ क्रेडिट देऊन मदत करतात. तसेच व्यापारी बँका जिनिंग प्रेसिंग संस्थांनाही कर्ज देतात. जे परदेशातून यंत्रसामुग्री आणायची असेल तर त्याच्यासाठी लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याचं कार्य या सहकारी साखर कारखान्यांना केलं जातं. म्हणजे अशा स्वरूपात म्हणजे क्रेडिट कार्डच्या स्वरूपात सुद्धा मदत केली जाते. त्याच पद्धतीनं जिनिंग प्रेसिंग संस्था ज्या आहेत त्यांनाही या राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा किंवा पैसा भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. त्याच पद्धतीनं शेतीला पूरक असणारे जे काही वेगवेगळे उद्योग आहेत जसं दुग्ध उद्योग आहे, कुक्कुटपालन आहे किंवा ग्राम उद्योग असतील किंवा चमडी उद्योग आहे, तर यांनाही व्यापाऱ्याची योग्यता पाहून व्यापारी बँका मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतात. म्हणजेच ग्रामीण उद्योगाला चालना मिळण्यासाठी त्या ग्रामीण उद्योगातून बेरोजगारी दूर होण्यासाठी या व्यापारी बँका मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतात. त्याच पद्धतीनं शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थांना नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक मदत कर्जाद्वारे व्यापारी बँका करत असतात. जे शेतमाल प्रक्रिया करणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या संस्था आहेत तर त्यांना नाबार्डच्या मदतीनं किंवा नाबार्डच्या मध्यस्थीनं त्या राष्ट्रीयकृत बँका कर्ज पुरवठा करत असतात. त्याच पद्धतीनं गोदामे किंवा वेअरहाऊसेस, जैवतंत्रज्ञान यासारख्या उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या व्यापारी राष्ट्रीयकृत बँका करत असतात किंवा करतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच गोदाम बांधणं म्हणजे गोडाऊनची सुविधा शेतीमाल साठवणुकीसाठी किंवा वेअरहाऊस म्हणजे ज्याला कोल्ड चेंबर म्हणतो आपण किंवा जैवतंत्रज्ञान की जसं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल अतिसंवर्धित प्रयोगशाळा स्थापन करणं वगैरे. म्हणजे अशा जैवतंत्रज्ञान विषयक सुद्धा अनेक उपक्रम प्रकल्पाला अर्थपुरवठा करण्याचं कार्य या व्यापारी सहकारी बँका करत असतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आपण मित्रांनो व्यापारी बँकाच्या राष्ट्रीयकरणाची कारणे या ठिकाणी पाहणार आहोत. तर मगाशीच मी म्हटलं की 1969 साली म्हणजे इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. जे असे जे काही राष्ट्रीयकरणाची धोरणं अवलंबली जातात तर त्याच्या पाठीमागं निश्चितच कारणं असतात. तर ती कारणांचा शोध आपण या ठिकाणी घेणार आहोत किंवा ती कारणं आपण या ठिकाणी शोधणार आहोत, त्याचा उलगडा आपण या ठिकाणी करणार आहोत. व्यापारी बँका नियोजनात्मक आर्थिक विकासाला सहाय्य करीत नाहीत. तसेच समाजाचा पैसा ठेवी म्हणून स्वीकारतात. समाजाच्या विकासासाठी तो कारणी न लागता बँकाच्या हितचिंतकांच्या आर्थिक विकासात हा पैसा कारणी लागत आहे. हे समाजवादी समाजरचनेला धोकादायक आहे. या विचाराचा वर्ग 1960 नंतर उदयाला आला आणि परिणामतः बँकावर सामाजिक नियंत्रण लादावे इथपर्यंत झाला. म्हणजेच हे जे राष्ट्रीयकरणाची जी काही कारणं आहेत तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय तर होणारा भ्रष्टाचार म्हणूया आपण किंवा त्या बँका स्थापन करण्यापाठीमागील जे काही सामाजिक उद्देश असतात तर ते उद्देश बाजूला राहून त्याच्यामध्ये निश्चितच ध्येयधोरणामध्ये बदल झाला आणि समाजाला अलायक ठरतील अशी ध्येयधोरणं त्याच्यामध्ये घुसली गेली. म्हणून या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता
येईल. म्हणजेच असा एक प्रवाह 1960 नंतर उदयाला आला की त्यांनी या बँकांच्या कार्यावरती कशा पद्धतीने इतर अनैतिक कारणांचा प्रभाव पडलेला आहे, त्या बँकांची ध्येय उद्दिष्ट कशी बाजूला राहिलेली आहे, तर याचा अभ्यास केला किंवा याची जाणीव त्यांना झाली. आणि निश्चितच 1969 त्याची अंमलबजावणी होऊ लागली. आणि तरीसुद्धा व्यापारी बँकाच्या धोरणात व कारभारात फारसा बदल झाला नाही, असे धनंजयराव गाडगीळ अध्यक्षतेखाली नेमलेली जी समिती आहे त्यांनी स्पष्ट केले. आणि निश्चितच 19 जुलै 1969 रोजी या 14 राष्ट्रीयकृत बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. निश्चितच आपणाला ही कारणं पुढील प्रमाणे पाहता येतील. पहिलं कारण आहे, बँकावर सामाजिक नियंत्रण लादताना जी कारणे सांगण्यात आली होती ती कारणे बँकेचे राष्ट्रीयकरण करताना सांगण्यात आली. बँकावर लादलेली सामाजिक नियंत्रणाची कार्यवाही यशस्वी न झाल्यामुळे राष्ट्रीयकरणाचे पाऊल उचलले गेले. म्हणजे सामाजिक जी काही जाणीव आहे किंवा सामाजिक नियंत्रण हे जे काही कार्य आहे किंवा समाजाच्या कल्याणासाठी विकासासाठी अर्थपुरवठा हे जे या बँकांचं ध्येय उद्दिष्ट होतं, तर ते उद्दिष्ट बाजूला राहिल्यामुळंच निश्चितच राष्ट्रीयकरणाची पाऊल उचलण्यात आलं. त्यानंतर पुढचं कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे राष्ट्रीयकरणावेळी ज्या बँकांच्या ठेवी 5 कोटीपेक्षा जास्त होत्या त्या सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अशा 14 बँका होत्या आणि त्यांच्या एकूण ठेवी ह्या 1640 कोटी रुपये होत्या. मात्र मूळ भाग भांडवल 100 कोटीपेक्षा कमी होते. थोडक्यात ह्या बँका 100 कोटी रुपये मूळ भाग भांडवल व 740 कोटी रुपयाच्या ठेवी वापरत होत्या. एवढा मोठा पैसा कुठे वापरावा याचा अधिकार ह्या बँकाकडे होता, जे निश्चितच एकूण ठेवी भरपूर होत्या, परंतु त्याचा विनियोग किंवा वापर कशा पद्धतीने करायचा याची ध्येय धोरणं निश्चित नसल्यामुळं या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, असं आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सांगता येईल. त्याच पद्धतीनं व्यापारी बँकांच्या पैशाचा वापर बँकेचे हितचिंतक, व्यवस्थापक, नातेवाईक त्याच पद्धतीनं स्वतःच्या फायद्यासाठी हे सर्वजण करत होते. जे स्वतःचा आर्थिक विकास याच्यातून ते साधत होते. एवढेच नव्हे तर बँकेतील जास्त पगाराच्या जागाही त्यांनीच बळकावल्या होत्या. म्हणूनच या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या बँकेच्या कामकाजामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये होणारा भ्रष्टाचार, त्याच पद्धतीनं या बँकेमध्ये जी काही मोठमोठी पदं होती तेथील वशिलेबाजी असेल किंवा त्या पदावरती होणारा प्रचंड मोठा खर्च, अशी विविध कारणं या 14 बँकांच्या पाठीमागे आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं कर्ज वाटपामध्ये होणारी वशिलेबाजी असेल किंवा भ्रष्टाचार, बोकाळलेला भ्रष्टाचार असेल, यामुळे कर्ज वसुलीकडे फारसे लक्षही दिले गेले नाही. त्यामुळे थकबाकी वाढत गेली. जी ही कारणं या राष्ट्रीयकरणाच्या पाठीमागच्या आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तसंच या अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष या कर्ज वसुलीकडे किंवा वशिलेबाजी अशी विविध कारणं या राष्ट्रीयकरणासाठी कारणीभूत ठरतात. आणि निश्चितच त्याच्यामुळे बँकेची जी आर्थिक स्थिती आहे ती ढासळलेली, मरगळलेली अशा स्वरूपात दिसू लागली. म्हणूनही राष्ट्रीयकरणाचे पाऊल उचलले गेले. त्याच पद्धतीने शेतकरी, लहान उद्योग यांच्याकडे व्यापारी बँकांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. 1960 ते 66 कालावधीत 24 कोटीवरून 91 कोटीपर्यंतची कर्जे व्यापारी व लघु उद्योगांना दिली गेली. जे निश्चितच या व्यापारी बँकांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं. मग निश्चितच या विविधच्या काही बँका आहेत त्या बँकेमार्फत शेतकऱ्याला जो कर्ज पुरवठा केला गेला तोही वाढत गेला. दिले त्यांनी 24 कोटीवरून 91 कोटीपर्यंतची कर्ज ही लघु उद्योगांना, शेतकऱ्यांना पुरवली गेली. त्यामुळे कितीतरी पटीने ही रक्कम जास्त होती, जी प्रमाणापेक्षा जास्त कर्ज वाटप केले गेले. म्हणजेच काय झालं या ठिकाणी की नियोजन काळात शेती व लघु उद्योग क्षेत्रांना दिलेले महत्त्व लक्षात घेता केला जाणारा पतपुरवठा अत्यंत अल्पही होता, असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून राष्ट्रीयकरण करण्यात आले, असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा जो शेती व्यवसाय म्हटलेला आहे, तर त्या शेती व्यवसायाच्या विकासासाठी, त्याच्यातील वेगवेगळ्या प्रकल्पासाठी
किंवा शेती विकासाला पूर्ववत चांगली स्थिती प्राप्त करून देण्यासाठी जो कर्ज पुरवठा व्हायला पाहिजे होता तो या अशा व्यापारी किंवा राष्ट्रीय बँकाकडून पूर्णपणे किंवा 100% केला जात नव्हता. म्हणजे ही त्रुट होती. म्हणूनच 1965मध्ये बँकांनी त्यातील केवळ 3.9 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केला आणि बँकांनी दिलेल्या एकूण कर्जाच्या फक्त 0.8% रक्कम शेती व्यवसायाला दिली गेली. म्हणजेच हा जो वाटा आहे तो अत्यल्प होता शेती व्यवसायाला मदत करण्याचा, कर्ज पुरवठा करण्याचा. जशी काही ध्येय धोरणं आहेत तर त्याच्यामुळंच या अशा राष्ट्रीयकृत बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल किंवा अशा व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याच पद्धतीने मित्रांनो, देशामध्ये समाजवादी समाजरचना राबविली असेल तर देशातील उत्पादनाची साधने देशाच्या मालकीची असणे अगत्याचे असते. बँकेच्या स्वरूपातील आर्थिक संस्था हे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्यांचा शासनाकडे मालकी हक्क जरुरीचा आहे. जे समाजवादी समाजरचना जर राबवायची असेल तर निश्चितच आर्थिक बाबी किंवा आर्थिक गोष्टी ह्या शासनाकडे असाव्या लागतात आणि ह्या गोष्टी म्हणजेच बँका. म्हणूनच या बँका शासनाकडे घेण्यासाठी, शासनाच्या अखत्यारीत येण्यासाठी त्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणून आपणाला हेही कारण पुरेसं आहे असं या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो शेवटचं कारण आहे ते म्हणजे बँका राष्ट्रीयकरणामुळे शासनाला नियोजन यशस्वीरित्या राबवण्यासाठी पैशाची उपलब्धी बँकेद्वारे होईल. तसे बँकांना मिळालेल्या नफ्याचा उपयोग, ठेवीचा उपयोग, नियोजनात ठरलेली उद्दिष्टे साकार करण्याच्या भावनेने निश्चितच या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच या राष्ट्रीयकरणामुळे शासनाला आर्थिक नियोजन किंवा ग्रामीण विकासाचं नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल ज्याचं एक उद्दिष्ट होतं. त्याच पद्धतीनं ज्या काही ठेवी स्वीकारल्या जाणार होत्या त्याद्वारे सुद्धा सरकारला या ठेवीचा उपयोग चांगल्या पद्धतीने ग्रामीण कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करण्याचं नियोजन होतं. म्हणून अशा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले असं आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर अशा पद्धतीने आज आपण व्यापारी किंवा राष्ट्रीय बँका त्यांची जी कार्य आहे ती बघितलेली आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रीयकृत बँका किंवा कृषी पतपुरवठा कशा पद्धतीने केला जातो किंवा शेती खरेदी विक्री संस्था किंवा प्रक्रिया संस्थांना या व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँका कशी मदत करतात, तसंच व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणाची जी काय 8-9 कारणं आहेत ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.